शरद पवार यांचा राज्यसभेसाठीचा अर्ज दाखल झालेला आहे। हे सगळे महाविकास आघाडीचे नेते आपण बघतोय। शरद पवार यांचा अर्ज दाखल करून झाल्यानंतर सर्वजण बाहेर पडले। स्वतः सुप्रिया सुळे, संजय राऊत, त्यासोबत महाविकास आघाडीचे इतरही नेते आपल्याला दिसतायत जे शरद पवार यांचा राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत आहेत। विनायक, काय माहिती? राज्यसभेच्या दाखल करण्याचा आता शेवटचा दिवस आहे। महाविकास आघाडीकडून सुरुवातीला शरद पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला आपल्याला पाहायला, आणि त्यानंतर आता महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज जे आहेत आठवले यांचा पहिला अर्ज जो आहे तो महायुतीकडून दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असलेली पाहायला। ही निवडणूक जी आहे बिनविरोधच होईल अशी जी आहे तो बोललं जाते, त्यामुळे अजूनही किती अर्ज येत आहेत हे बघावं लागेल। सध्या 7 जागांसाठी हे पूर्ण निवडणूक आहे। जर एकदा आठवा अर्ज आला तरच एक निवडणूक होईल, नाही तर बिनविरोध ही निवडणूक जी आहे ती होणार आहे। त्यामुळे सध्या आजचा दिवस जो आहे करण्याचा असलेला पाहायला मिळतोय। महायुतीकडे संख्याबळ जे अधिक आहे, जो कोटा आहे या कोट्यानुसार महायुतीचे विनायक, आवाज नीट पोहोचत नाहीये, धन्यवाद या माहितीसाठी। तर शरद पवार यांचा अर्ज दाखल झालेला आहे। तर महाविकास आघाडीकडनं शरद पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर आता महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले जात आहेत। भाजपकडनं 4 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे देखील पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडनं ज्योती वाघमारे अर्ज भरतील असं बोललं जात आहे। राहुल शेवाळे यांचा पत्ता कट झाल्याचं दिसतंय। सूत्रांकडनं माहिती मिळाल्यानुसार ज्योती वाघमारे या शिंदेच्या शिवसेनेकडनं राज्यसभेसाठीचे उमेदवार असतील। तर आता भाजपचे हे 4ही उमेदवार आपल्याला समोर दिसत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे उमेदवार देखील राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये राज्यसभेसाठी हे अर्ज दाखल केले जातील। महायुतीकडनं, महाविकास आघाडीकडनं शरद पवार यांचा अर्ज दाखल झालाय, तर महायुतीकडनं आता एक एक करून अर्ज भरले जातील। त्यासाठी हे सर्वच उमेदवार विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। तर महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी हे बाहेर पडलेले दिसत आहेत, कारण शरद पवार यांचा अर्ज दाखल झालेला आहे आणि एक एक करून या रूममधनं सर्वच नेते महाविकास आघाडीचे हे बाहेर पडतायत। संजय राऊत, सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत शरद पवार यांचा अर्ज दाखल झाला। तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे उमेदवार देखील अर्ज भरतील राज्यसभेसाठी। महायुतीकडनं राज्यसभेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे।